केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आता केतनच्या वडिलांनी न्यायासाठी भावनिक साद घातलेली आहे। पत्रकार परिषदेमध्ये केतनच्या वडिलांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। केतन सियाच्या लग्नासाठी मित्तल कुटुंबानं मध्यस्थी केलेली होती। सिया संस्कारी मुलगी आहे अशी खात्री दिलेली होती, असं विशाल अग्रवाल यांनी माहिती देत सांगितलंय। केतन सतत सांगायचा की सियाचा फोन सारखा बिझी असायचा, सिया सारखी भांडायची, असा आरोप विशाल अग्रवाल यांनी आता केलाय। मात्र आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याची प्रतिक्रिया विशाल अग्रवाल यांनी दिलेली आहे। आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। मला फक्त सगळ्यांची एकच मांग आहे की कृपया करून माझ्या मुलाला लवकरात लवकर न्याय भेटावा व आरोपींना कडी से कडी शिक्षा भेटावी अशी सगळ्यांना विनंती करायची आहे। तपास चालू आहे, तो खूप व्यवस्थित आहे, पण पुढे तपासाच्या नंतर हा फास्ट ट्रॅक मध्ये केस चालून त्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी। आज माझा 26 वर्षाचा मुलगा, मी त्याला एवढं शिक्षण दिलं, एवढं व्यवस्थित त्याला पाळलं पोसलं की तो म्हातारपणी मला सांभाळेल, तो माझ्या आर्थीला खांदा देईल। पण माझी परिस्थिती आली की मी त्याच्या आर्थीला खांदा देतोय। माझ्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय की मी हे व्यक्त नाही करू शकत कोणाला। आणि माझी फक्त सगळ्यांना हे हात जोडून विनंती आहे, आपल्या सगळ्यांना समाजाला, की अजून एक केतन जाऊ नये, असं घडू नये की आज माझा मुलगा गेलाय, अजून कोणाचा मुलगा या मुलगी ह्या घटनामुळे, अगर त्यांना ते मुलगा मुलगी पसंत नसेल तर त्यांनी नाही म्हणून सांगावं स्पष्ट, पण विनाकारण कोणाच्या मुलाचा असा हत्या करू नये। हे जे लग्न ठरवलं होतं ते माझे सख्खे चुलत मामा व मामी नरेंद्र जगन्नाथ मित्तल व रेणू नरेंद्र मित्तल हे दोघं मध्यस्थी होते। त्यांनी आम्हाला ॲश्युरन्स, गॅरंटी या पण अजून काही शब्द असतील ह्याच्यातले ते घेऊन करायला पाहिजे की त्यांनी एवढी खात्री दिली आम्हाला की ही मुलगी तू आमचीच मुलगी समज, लहानपणापासून आम्ही ह्याला मोठी केली आहे आणि केतनला सुद्धा आम्ही लहानपणापासून बघितलेलं आहे। ही मुलगी खूप संस्कारी आहे, खूप चांगली आहे। आम्हाला एवढी खात्री दिली की तू त्यांच्याकडे बघूच नको, तू आमच्याकडे बघ, आमची मुलगी आहे समजून घे। एवढी खात्री दिल्यानंतर आम्ही ह्या दोघांचं जुळवायला गेलो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।